वेलकम वेलकम वेलकम. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला केवढीही मोठी स्पेलिंग आली तर ती तुम्हाला पाठ करायची गरज राहणार नाही. सर, पाठ करायची नाही, मग कसं ठेवा सर? लक्षात ठेवा. आता उदाहरण देतो, महाराष्ट्र, MAHRASHTRA, महाराष्ट्र. म्हणजे पहा, एवढी मोठी स्पेलिंग जरी झाली तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला पाठ करायची गरज नाही. तर त्या ठिकाणी मी आज तुम्हाला एक भयानक अशी ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिक फक्त लक्षात ठेवा. ती ट्रिकचा वापर करून, त्या ट्रिकचा वापर करून तुम्हाला केवढीही मोठी स्पेलिंग तयार करता येऊ शकते. मग सर काय सांगते या ठिकाणी? आता इंग्लिश स्पेलिंग पाठ करू नका हो, ती तयार करा. आणि त्यामध्ये VIP ट्रिक्स मी सांगणार आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा, सर मला समजलं नाही. मग त्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं सर? तर त्या ठिकाणी या 5-7 मुद्दे मी तयार केलेत. पहा, पहिला आहे ऐका, बोला, लिहा. प्रत्येकाचं मी सोल्युशन सांगणार आहे. नंतर आहे शब्द तोडून शिका. 3 नंबर आहे डेली 5 वर्ड्स रूल. नंतर आहे सेंटेन्स मध्ये त्याचा वापर करा. नंतर आहे पिक्चर मेथड. पिक्चर मेथड फार महत्वाचे बा. नंतर आहे मिस्टेक नोटबुक ठेवा, जिथं चुकालो ती. नंतर आहे गेम बनवा, म्हणजे खेळ खेळा एकदम. आणि हे सर्व गोष्टी मी तुम्हाला एक एक करून आता सांगणार आहे. पहिलं काय मित्रांनो, आता नंबर 1 सांगतो. नंबर 1 ला आहे शब्द ऐका. आता सर शब्द ऐकायचे कुठून? युट्यूब आहे, गुगल आहे. तुमच्या हातामध्ये 10,000पासून ते 1,00,000पर्यंतचे मोबाईल आहेत. काय काय कर 2-2 लाखाचे बाबा. पोराकडे पहिल्यांदा त्याची 1,60,000चा मोबाईल बाबा. कसा घेतला असेल, काय घेतला त्याला काय ढेकळ कळलं त्यामधलं? सर मला सेटिंग करून द्या. अरे बाबा, त्या मोबाईलचा उपयोग चांगला करा. नंतर पहिला काय करायचं, आपल्याला ऐकायचं आहे. युट्यूबवर जा, गुगलवर जा, तुम्हाला व्हिडिओ इंग्लिशचे भेटतील ना. ते तुम्ही माझं नाव जर टाकणार इंग्लिश गुरु आळणे सर, फटकन व्हिडिओ येतो. किती जे म्हणलं ते व्हिडिओ येतात. मग नंतर आहे तो शब्द मोठ्याने बोला. समजा एखादा शब्द सांगितला, कोणता शब्द? समजा फ्रेंड. समजा फ्रेंड घेतला, फ्रेंड किंवा कोणताही शब्द घेतला, तर तो शब्द आपल्याला ऐकायचा आहे. आणि तो ऐकल्यानंतर काय करायचंय? तो मोठ्यानं बोलायचा. लक्षात ठेवा. नंतर एक काय सांगितलं मी? ऐका. ऐका नंतर बोला. काय सांगितलं मी? मोठ्यानं बोला. तोच शब्द युट्यूबवरचा किंवा गुगलवरचा मोठ्यानं बोलायच्या नंतर तो लिहायचा आहे. आता सर मग लिहायचा कसा सर? इथं पाहता लिहा. तर लिहिताना आपल्याला तो शब्द अगोदर ऐकायचा आहे. आता मी एक शब्द सांगतो. समजा ब्युटिफुल. पहा काय बोलू मी? सांगा, ब्युटिफुल. उदाहरण पहा, हा शब्द आहे ब्युटिफुल. BEAUTIFUL. आता सर हे तुम्ही शब्द सांगितल्यानंतर ते बोलायचं कसा? तर ते आपल्याला बोलायचं ब्युटिफुल. पहा, ब्युटिफुल असं मोठ्याने बोला. ब्युटिफुल ब्युटिफुल. नंतर तो असं लिहायचा आहे. मग तेच पुन्हा हे शब्द पुन्हा लिहायचा आहे. म्हणजे ऐकायचं आहे, बोलायचं आणि लिहायचं आहे. कोणता? आता फ्रेंड. फ्रेंड शब्द घ्या, FRIEND, फ्रेंड. मग सर हे ऐकून ऐकून तर बोलायला शिकलो, बरोबर आहे. मग सर त्याची आपल्याला काय होतं? शब्द तोडून शिकायचा. कसं सर? आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. नंबर 2चा मुद्दा आहे. पहिला मुद्दा समजा तुम्हाला ऐका, बोला आणि लिहा. दुसरा मुद्दा आहे शब्द तोडून शिका. शब्दाची तोड करणं. आता बा उदाहरण सांग मला एखादा. इम्पॉर्टंट. आता 2 नंबरचा मुद्दा घ्या. आता शब्द कसा सर तोडायचा? बघा, इम्पॉर्टंट. IMPORTANT. सर आता एवढा मोठा शब्द आहे तर त्याची आपल्याला फोड करायची. काय करणार तुम्ही इथं? सांग मला काय करणार? आधी इम्पॉर्टंट. इम नंतर पॉर नंतर टंट. या ठिकाणी आपल्याला त्याच्या जेवढं जिथं स्वर इम इम म आलं का? म जिथं आपल्याला स्वर संपतो तिथपर्यंत आपल्याला त्या शब्दाची फोड करायची. सर मग आता इथं इम आलं का? आलं इम. इथपर्यंत आपण फोड केली. नंतर पार आलं इथं. टंट. म्हणजे हे असं आपल्याला फोड करायचं. नंतर आता एक मोठा शब्द आहे महाराष्ट्र. पहा, MAHA, मा हा राष्ट्र. RASH, राष्ट्र.
TRA, म्हणजे महाराष्ट्र. असा आपल्याला कोणताही शब्द घेतला मोठा तर त्याची आपल्याला फोड करायची आणि नंतर त्याची स्पेलिंग लिहायची. मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे डेली 5 वर्ड्स. रोज 5 शब्द वाटत. किती? 5. पण नवीन घ्या बरं, नाही तर काय सर रविवारी घेतलं तेच, बुधवारी तेच नाही. मित्रांनो, आपल्या प्रत्येक वेळेस नवीन नवीन शब्द घ्यायचे आहेत आणि रोजचे किती घेत बाळा? फक्त 5. आता रोजचे 5 शब्द. तिसरा मुद्दा आहे रोज 5 शब्द. किती शब्द? रोज 5 शब्द. आता सर रोज रोज म्हणून कोणते घ्या? उदाहरण पहा. उदाहरणार्थ मी सांगतो, सोपे सांग मला, कोणते सांगा? ऍपल, बुक, सांगा. वॉटर, स्कूल. पहा, ऍपल, बुक, वॉटर, नंतर स्कूल. आता तुमचे सोपे सोपे शब्द सांगा बरं. अजून सांग. फ्रेंड. हे झाले पहिल्या दिवशी. आता दुसऱ्या दिवशी मग काय घेणार सर? नवीन शब्द सांग, कोणते येणार? मदर, फादर, टीचर, स्टुडंट. सांगा. मदर, फादर, टीचर, स्टुडंट. अजून एक सांग मला. हाऊस. व्हेरी गुड. म्हणजे असे आपल्याला रोजचे 5 शब्द घ्यायचे. मित्रांनो, हे 5 शब्द घेतलेले आपण काय होईल की आपल्या शब्दसाठ्यामध्ये भर पडणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय? यामधून आपल्याला, या शब्दामधून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. आता सर स्पेलिंग तयार करायचं वाक्य कसं केलं? मग बाळांनो, आता तुम्हाला समजलं स्पेलिंग करायची. तुटक तुटक आपली फोड करून या ठिकाणी स्पेलिंग तयार करायची. नंतर आहे 4 नंबरचं सेंटेन्स. आता समजा घ्या वाक्य सांग बळा एक. ऍपल. आता हे घेतलं शब्द आपण APPLE, ऍपल. आय ईट ऍपल. नंबर 2 स्कूल. आय गो टू स्कूल. कितीतरी वाक्य होतात हो मित्रांनो. तुम्ही आज कितीतरी वाक्य होतात बघा बरं. तुम्ही तर का मी जर बुक, एक बुक दिलं, पेन दिलं, आय हॅव पेन, आय हॅव बुक. किती आहे बरं? आता लाईक घ्या. आय लाईक ऍपल, आय लाईक मँगो, आय लाईक पायनॅपल. काहीतरी होते. माझ्या मुलांना मी सांगितलं, मुलांना वाक्य करा. अहो ते 100 नाही, 200 वाक्य येतात. 200 आय लाईक म्हणलं काय पण आवडतं त्याला. काय आय लाईक फॅन. आता फॅन आवडतं? हो सर, काय आवडतं? फक्त त्या ठिकाणी एखाद्या वस्तू, ज्याला ती वस्तू आवडते. काय? आय लाईक मँगो ट्री, आय लाईक शुगर केन ज्यूस. आता शुगर केन ज्यूस म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल का? कमेंट करा, सांगा मला. शुगर केन म्हणजे काय? त्याला उसाचा रस म्हणतात सर. गुन्हा आहे ना. मी एक विद्यार्थ्याला म्हणलं, व्हॉट डू यू लाईक टू डू? तुला काय करायला आवडतं? ते म्हणतं आय लाईक टू ड्रिंक शुगर केन ज्यूस. आय लाईक टू ड्रिंक शुगर. काय कुठून शब्द आणतात एवढी चिमुकले लेकर, मलाच लक्षात राहत नाही. आता पुढचा मुद्दा आहे 5वा मुद्दा. सांगा काय? मिस्टेक नोटबुक. आता मिस्टेक नोटबुक म्हणजे काय मित्रांनो? एखाद्या शब्दामध्ये शब्द तयार करताना आपली चूक कुठे व्हायची? एखाद्या शब्दामध्ये समजा चुकलं तुमचं, तर त्या ठिकाणी आपल्याला ती चूक नोंद करून घ्या. आणि ते कुठे विचारायचे? डिक्शनरी किंवा गुगलला. डिक्शनरी असते ना आपल्याकडे. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एक आयडिया सांगतो. प्ले स्टोर वरती जायचं आहे आणि मराठी इंग्रजी किंवा इंग्रजी मराठी, तुम्ही मराठी इंग्रजी घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मराठी इंग्रजी, मराठी भाषेमधला शब्द टाकायचा, त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन येते आणि त्याची स्पेलिंग बरोबर येते. आणि आपण केलेली चूक जर आपल्या शब्दामध्ये चूक असेल तर त्या ठिकाणी गुगलवर किंवा डिक्शनरीमध्ये आपल्याला ती राईट करून घ्यायची आहे. नंतर आहे हे 6 नंबर सांगितले. आता 5 नंबर आहे पहा. हे झालं 6. हे 5 नंबर घ्या. हे होत राहील ना आपलं पिक्चर मेथड. आता पिक्चर मेथड काय सर? चित्र पहा आणि तुम्ही काय करा, त्या चित्राची स्पेलिंग बघा. लक्षात राहते सर. आता माझ्याकडे असं प्रोजेक्ट आहे. माझ्या क्लासमध्ये प्रोजेक्ट आहे. मी प्रोजेक्ट वगैरे बघा बघा काय बनवणे पाहते दिस. ते म्हणते सण. आता हे पहा, मी त्याला असं चित्र काढतो.
हे काय बघा बरं, लक्ष द्या. हे कशामुळे चित्र काढलं बा, एकदा त्या मुलांनी हे चित्र पाहिलं ना, ते मरस्तोर विसरत नाही, मरस्तोर. लक्षात काय, हे काय बाळा, काय सन. मग ते म्हणते सर दिस इज सन. नंतर हे मून, चंद्र, चंद्र काढा. मग असं चंद्र काढतोय, ते असं वाकडा चंद्र काढा, आपण दाखवतो. आता मून, मून म्हणजे चंद्र. नंतर कॅट दाखव, डॉग दाखव, चित्रावर दाखव. एकदा त्यानं कॅट म्हणलं बाबा हे काय रे, एक आता काय करायचं, एकदा कॅट दाखवायची तर डॉग दाखवायचं, सांगायचं हे डॉग डॉग डॉग, कॅट कॅट कॅट. मग पुन्हा काय करायचं, दोन्ही दाखवायची तर नाव लिहायचं नाही. सांग मला याच्यात ते कॅट कोणते, ही इथं कुत्रा आहे, तिथं मांजर आहे, सांग बरं हे मांजर कोणते, कुत्रा कोणता. मग त्याला मराठीत नाही म्हणायचं, बाळा सांग कॅट कोणते, ते म्हणते सर ही आहे कॅट आणि ही आहे डॉग. म्हणजे एवढं त्या लेकराच्या लहानपणापासून आपण त्या डोक्यामध्ये असं फिट्ट करून ठेवायचं की बाळा जेव्हा आपण चित्र दाखवतो तेव्हा त्याच्या लक्षात बसतं 100%. आणि शेवटचा मुद्दा आहे गेम बनवा. गेम बनवा म्हणजे गेम खेळा हो, गेम खेळा मुद्दा 7 नंबरचा आहे, गेम प्लॅन. सर गेम म्हणजे काय, मुलांना खेळामध्ये एवढी आवड आहे ना मित्रांनो. मुलांना असं चार्ट देतो बघा, चला बरं ए वरचे शब्द बाजूला काढा, ए टू झेड वरचे शब्द द्यायचे एवढं ठिकाण चार्ट बघा बरं. सांगा सर ए काय, ऍपल, ए फॉर एरोप्लेन, ए फॉर ऍड, ती बाजूला काढते. बी वरचे बॉक्स, बुक, बॉल, सी वरचे कॅट, कितीतरी शब्द असे असतात ते बरोबर काढते सर. मग त्यामुळे काय सर मित्रांनो, त्यामुळे त्या अक्षराची त्याला 100% त्याच्या लक्षात बसतं की बा सर हे सी, सी म्हणजे कॅट, सी म्हणजे क्वाट, बी सी, डी म्हणजे डॉग, असं कितीतरी शब्द होतात. मग मित्रांनो हे असं करा बरं तुम्ही, जोपर्यंत मुलांना हे खेळ येत नाहीत ना, त्या खेळामधून त्याला शिक्षण द्यायचंय. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र सरकारने आनंददायी शिक्षण, लेकरू शाळा, आता लेकर म्हणलं तू घरी जा बरं, नाही सर आता उन्हाळ्या सुट्टीला सर सुट्ट्यांना का हो, फॅन लावा सुट्ट्यांना कशा घरी करमत नाही, का करमत नाही मला, ते म्हणते शाळेमध्ये करमत आहे. का करमत असेल त्याला, कारण त्या ठिकाणी आनंददायी शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणून विद्यार्थी म्हणतात सर समृद्धी म्हणजे सर नका हो सुट्टी, देव्यानी समृद्धी आणि दुर्वा माझ्या आवडत्या विद्यार्थी म्हणतात सर सुट्टी नका हो मला इथंच बसू द्या, म्हणजे त्याला क्लासमध्ये ट्युशन देऊ द्या. आणि पुढचा मुद्दा आहे फ्रेंड सोबत स्पेलिंग प्रश्न, म्हणजे स्पेलिंगचे प्रश्न विचार. पहा आता काय करणार, ते दोन मुली उभा राहा, दोन मुलं मुली उभ्या राहायचे असे. हा सांग, तू सांग बरं डॉगची स्पेलिंग सांग, सोपं आहे ना. आता एक मुलगा इथं उभा आहे, दुसरा इथं आहे, 1 नंबर इथे 1 नंबर आणि 2 नंबर. याला विचारणार डॉग, याला विचारणार डॉग सांग बरं, मग ते सांगणार DOG. नंतर त्याला विचारणार कॅट, नंतर नेट, असे सोपे सोपे अगोदर, नंतर मग अवघड अवघड क्वेश्चन. सांग बरं QUESTION, मग एखाद्या वेळेस बरोबर सांगित, एखाद्या वेळेस चूक सांग, मग मोठे मोठे शब्द घ्यायचे. मग मित्रांनो 2 अक्षर घ्या, गो, आता सुरुवातीला 2 अक्षर गो जाणे, 2 अक्षरी अगोदर घ्या 5-50 शब्द, नंतर 3 अक्षरी घ्या 5-50 शब्द, 4 अक्षरी घ्या 5 अक्षरी घ्या, मग 6 अक्षरी 7 अक्षरी, मग मोठे मोठे शब्द. विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला लहान जसं तुमच्या लेकराचं वय आहे का त्या वयानुसार शब्द घ्या आणि त्यांचा शब्द साठवा वाढवा. म्हणजे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण एक एक शब्द तयार बी होईल, पाठांतर बी होईल, आणि मोठे शब्द आले तर तुमची अडचण सुद्धा येणार नाही. व्हिडिओ मित्रांनो आवडला तर नक्की शेअर करायचा आहे, आणि अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल की मी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बरं, व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय, गुड नाईट.